नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सर्वात मोठी साईज 42 साईजचा कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचे तर ही माहिती सांगणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर ना या मापामध्ये 42ची चेस्ट आहे, 36ची कंबर आहे आणि पूर्ण उंची ही 15 इंच आहे. तर त्यामध्ये मी 1.5 इंच मार्जिन करणार आहे आणि पुढच्या पार्टची मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. बॅक पार्टमध्ये फक्त ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे की अशा पद्धतीने फक्त एवढा चेंजेस करायचा. तर मी शोल्डर जे आहे तर ते पावणे 6 इंचाचे घेतले आणि मोंडा 6.5चा घेतलेला आहे. मोठ्या मापामध्ये 10.5 वरती एक मार्किंग केलं आणि पुढे 2 इंच सिलाई मार्जिन घेतलं. तुम्ही 1.5 सुद्धा घेऊ शकता. बघा पुढच्या साईडला सुद्धा मी चेक केलं की 16.5 वरती मार्किंग करून घेतलं. कधी कधी स्केलने रेष आहे तर ती वाकडी जाते, तर त्यासाठी मी आधी स्केलने अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. यानंतर जे मोंड्याचं 6.5 वरती मार्किंग केलेलं होतं ते असा पूर्ण बॉक्स जो आहे तो ड्राफ्टिंग केलेली आहे. 36ची कंबर आहे आपली. 1 इंच टक्ससाठी पुढे 2 इंच सिलाई मार्जिन. कमरेच्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून घेतली आणि हा बघा पूर्ण बॉक्स आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं. तर त्याआधी काय करायचं, गळा रुंदी घ्यायची. गळा रुंदी मी 2.5 इंचाची घेतलेली आहे आणि पुढचा गळा हा 7 इंचाचा आहे. तर त्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिनसाठी 7.5 वरती मार्किंग करून घेतलं आणि खालच्या साईडला 2.5 ते पावणे 3 इंचापर्यंत घ्यायचं, जेणेकरून पुढे गळा हा असा दाटल्यासारखा होत नाही. त्यामुळे तशा पद्धतीने करून घेतलं आणि स्केलच्या सहाय्याने मी गोलमध्ये आकार देऊन घेते. तुम्ही हाताने दिला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. हाताने पण छान आकार येतो प्रॅक्टिस झालेली असेल तर. तर अशा पद्धतीने बघा. यानंतर मी जे आहे तर ती योगपट्टीचं मार्किंग करून घेतलं. त्या साईडनं 3.5 इंच आणि फिटिंगच्या बाजूने पावणे 3 इंच घेतलं आणि जी हुकलूकची साईड येणार आहे तर त्या साईडने 3.5 इंच घेतलं आणि स्केल सरळ अशी रेष आखून घेतलेली आहे. यानंतर योगपट्टीचा आकार जो 3-3.5 इंचावरती पुढे मार्किंग करून घेतली आणि वरती 3.5 इंचाच्या तिथे मी मार्किंग करून घेऊन योगपट्टीला आकार दिलेला आहे. व्यवस्थित असा आकार दिल्याच्या नंतर मोंड्याचा आकार द्यायचा. तर बघा फक्त आपल्याला 2च चेंजेस करायचे आहेत पाठीमागच्या पार्टमध्ये. फक्त उंचीमध्ये 1 इंच वाढवायचं आणि मोंड्यामध्ये पुढच्या मोंड्याची मार्किंग कमी घ्यायची आणि मागच्या मोंड्याची जास्त घ्यायची. जर पाठीमागच्या पार्टचा मोंडा असेल तर 1.25 इंच मार्किंग घ्यायची आणि पुढच्या मोंड्यासाठी पाऊण इंच किंवा 1 इंच घ्यायची. जर मोठं माप असेल तर 1.5 इंच तुम्ही मागच्या मोंड्याची घ्या आणि पुढच्या मोंड्यासाठी 1 इंच घेऊ शकता. तर बघा मी 1 इंच आणि 1.25 इंच असं घेतलेलं आहे. दुसरं जे आहे ना तर ते मार्किंग अशा पद्धतीने फक्त पाठीमागचं मार्किंग असं मार्किंग करून घ्यायचं. स्केलच्या सहाय्याने आकार देऊन घ्यायचा. यानंतर मी पुढच्या मोंड्याला जो मेन आहे तर त्याला आकार देऊन घेते अशा पद्धतीने. तर याला आकार दिल्याच्या नंतर ना जे आहे तर व्यवस्थित परत अजून हाताने तुम्ही आकार देऊन बघा. जर व्यवस्थित तुम्हाला वाटत नसेल तर मी स्केल आत्ताच यूज करायला लागली, त्यामुळे मी कधी कधी हाताने पण परत आकार देऊन पाहते कुठला व्यवस्थित बसतो ते आणि त्यानंतरच कटिंग करत असते. यानंतर कटोरीचं आपल्याला मार्किंग करण्यासाठी मोंड्याच्या साईडने 2.5 इंचावरती मार्किंग केलं. गळ्याच्या तिथे 1 इंच वरी घेतलं आणि कटोरीवरती मी 6 इंचाचं मार्किंग केलेलं आहे. मोठ्या मापामध्ये 6 इंचाचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने कटोरीला बघू शकता आकार दिलेला आहे. मस्त असा कटोरीला आकार आला आणि यानंतर आता लगेचच मी जी पुढचा पार्ट आहे तर तो कटिंग करून घेते. तर आधी योगपट्टी कटिंग करायची. तर व्यवस्थित अशी मी योगपट्टी कटिंग करून घेते आणि योगपट्टी कटिंग झाली की कटोरी आणि साईड पार्ट जे आहे तर ते कटिंग करायचा. अशा पद्धतीने अजून आपल्याला कटोरी वाढवायची आहे. आपली कटोरी रेडी झालेली नाही, परंतु जो साईड पार्ट आणि योगपट्टी हे 2 आपल्याला भेटलेले आहेत, परंतु कटोरी अजून वाढवायची असते. तर त्यासाठी आधी मी हे कटिंग करून घेते व्यवस्थित आणि पुढे तुम्हाला कटोरी कशी वाढवायची तर हे दाखवते व्यवस्थित सविस्तरमध्ये. तर आधी मी पुढच्या मोंड्याचा जो आकार आपण दिलेला आहे तर त्या साईडने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. पुढच्या मोंड्याच्या आकारावरती कटिंग करून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. तर बघा साईड पार्ट आणि योगपट्टी जी आहे तर ती मी बाजूला ठेवून घेते. हे 2 पार्ट तर रेडी झाले, परंतु कटोरी वाढवायची. तर एक दुसरा न्यूजपेपर मी घेतला आणि त्यावरती अशा पद्धतीने कटोरी ठेवून घेतली आणि कटोरी ठेवली की जशी आहे तशी फक्त सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी मार्क करून घ्यायची. जशी आहे तशी फक्त आखून घ्यायची आणि आखून घेतल्याच्या नंतर कटोरी
नंतर या कटोरीचा आपल्याला काहीच म्हणजे गरज पडत नाही, फक्त आखून घ्या, पूर्ण अशी मार्किंग करून घ्या. यानंतर कटोरी कशी वाढवायची, कसे काय चेंजेस करायचे तर मी तुम्हाला दाखवते. खूप जास्त मोठा पेपर होता म्हणून कट करून थोडासा बाजूला काढून घेतला व्यवस्थित दाखवण्यासाठी. स्केलच्या सहाय्याने काय करायचं, सर्वात आधी दोन्ही साईडला खालच्या साईडने 1.5 इंच कटोरीला पुढे वाढवून घ्यायचं आणि स्केलच्या सहाय्याने सरळ अशी आडवी एक रेष आखून घ्यायची. नंतर ही रेष आखली की याचा मध्य काढायचा, जेवढा मध्ये म्हणजे याचा सेंटर पॉईंट जेवढा येतो तेवढा काढायचा आणि सेंटरमधनं खाली 1.5 इंच अशा पद्धतीनं मार्किंग करायचं. आणि जे 1.5 इंच आपण दोन्ही साईडला वाढवलं तर त्या साईडने ह्या खालच्या साईडच्या 1.5 इंचावरती असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं. आणि अशाच पद्धतीने हुकलूकची साईड आहे तर त्या साईडने सुद्धा कटोरी क्रॉसमध्ये जोडा. आणि जी इकडची बाजू आहे साईड पार्ट जोडण्याची तर त्या बाजूला 1/2 इंच, अर्धा इंच, 1/4 इंच, 1 इंच, 1.25 इंच असे मार्किंग करून घ्या. आणि यानंतर तुम्ही कटोरीला अशा पद्धतीने आकार द्या, जेणेकरून गोल आकार हा खूप छान येतो आणि कटोरीला आकारसुद्धा छान बसतो. तर अशी आपली कटोरी वाढवून झालेली आहे. तर आता ही 42 साईजची कटोरी झाली. तर हीच कटोरीचा पॅटर्न ठेवून तुम्ही दुसरेसुद्धा पार्ट कटिंग करू शकता. फक्त काही चेंजेस ब्लाऊजच्या उंचीमध्ये चेंजेस होतात, तर तशाप्रमाणे कमी जास्त करून फक्त कटोरीसाठी तुम्हाला जर हा पॅटर्न वापरायचा असेल ना तर कटोरीसाठी वाढवू शकता. फक्त उंची कमी जास्त असेल तर त्यानुसार तुम्ही चेंजेस करा. तर अशा पद्धतीने हे तिन्ही पुढचे पार्ट आपले रेडी झाले. तर यानंतर मी तुम्हाला लगेचच बाही कटिंग करायची कशा पद्धतीने तर ते दाखवते. अस्तरची बाही कटिंग करायची आहे तर त्यासाठी 6.5ची बाही आहे. बाही लांबी जी आहे तर ती 6.5 इंचाची आहे आणि रुंदी म्हणजे दंडघेर जो आहे तर तो 7 इंचाचा आहे. तर अशा पद्धतीने मी 6.5 वरती मार्किंग केलं. पुढे अर्धा ते 1/4 इंच घेतलं आणि शिलाई मार्जिनसाठी 1/4 इंचच घेते मी अस्तरच्या मापामध्ये आणि जर बिना अस्तरचा असेल तर 1.5 इंच घेत असते. यानंतर रुंदी घ्यायची. जेवढी चेस्टचं मार्किंग आहे तेवढं मी 10.5 वरती मार्किंग केलं. मी तेवढीच जी बाहीची रुंदी आहे तर ती मी जेवढी छातीचा 4था भाग आहे तर तेवढीच रुंदी घेते. तर तशा पद्धतीने घेतलं. दंडघेर जो आहे तर तो मार्किंग करून घेतला व्यवस्थित. तर मार्किंग केल्याच्या नंतर मोंडा खालच्या साईडने आधी 1 इंच वरती मार्किंग करून घ्यायचं. मोंडा खोली आहे तर ती 3 इंचावरती दिली. खालच्या साईडला 1.5 इंचापर्यंत सरळमध्ये रेष आखून घेतली. आणि बघा पलीकडच्या साईडने 1 इंचावरती मार्किंग केलं तर तिथे मी क्रॉसमध्ये फक्त स्केलच्या सहाय्याने रेष क्रॉसमध्ये आखून घेतली. यानंतर जी आर्मोलचा जो बाहीला कर शेप द्यायचा असतो तर ती स्केल यूज करून अशा पद्धतीने ठेवून घेतली आणि आधी पाठीमागच्या मोंड्याचा मी आकार देऊन घेतला आणि यानंतर पुढच्या मोंड्याचा स्केलच्या सहाय्यानेच मी पुढच्या साईडचा आकार देऊन घेणार आहे. आणि अशा पद्धतीने दंडघेर आहे त्या साईडला पण व्यवस्थित जशी आहे तर तशी मार्किंग करून घ्यायची. परत हाताने सुद्धा यूज करू शकता आणि हा पेपर पॅटर्न जो आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आणि असेच पेपर पॅटर्न ठेवून तुम्ही फक्त ब्लाऊज कटिंग करायचा. तर अशा पद्धतीने बघा मोठ्या साईजची मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलेली आहे. तर ही आपली कटिंग झालेली आहे. पेपर कटिंग झाली. बाहीसुद्धा कटिंग दाखवली आणि पुढील तिन्ही पार्ट मी पुढच्या साईडचे पार्ट कटोरी पार्ट कसे कटिंग करायचे हे सुद्धा दाखवलं. तर चला व्हिडिओला एंड करते आणि अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा कटिंग करून पाहू शकता. तर असे आपले सर्व पार्ट भेटलेले आहेत. तर चला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.